जवळपास गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाच्या प्रकरणाची ही जी सुनावणी होती ती पुन्हा एकदा लांबणीवरती गेली आहे। आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 12 नोव्हेंबरला या सगळ्या प्रकरणाची पुढची सुनावणी घेतली जाईल। त्यामुळे या खटल्याबाबत तारीख पे तारीख हा प्रकार पुन्हा एकदा बघायला मिळाला। आजच्या सुनावणीच्या पूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला तुमच्या प्रकरणाची सुनावणी थोडक्यात होईल असं स्पष्ट केलं होतं। यावरती ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुनावणी शक्य नसेल तर पुढची तारीख द्या अशी विनंती केली। यावरती सर्वोच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरची तारीख दिली आहे। त्यामुळे पुढची सुनावणी ही तेव्हा होणार आहे। तर या सुनावणीच्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे काय म्हणाले बघूयात। आता आपण काय बोलणार कोर्टाविषयी। इथं कुत्र्याच्या केसेसचे निकाल लवकर लागतात, कबुतराच्या केसेसचे लवकर निकाल लागतात, भटक्या कुत्र्याचे निकाल लागतात लवकर, कबुतराला दाणे घालण्याच्या विषयी ताबडतोब हेअरिंग होती। परंतु जो शिवसेना पक्ष आहे, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला, या शिवसेनेनं अनेक निवडणुका धनुष्यबाण चिन्हावर लढल्या, त्या शिवसेनेचं नावच दुसऱ्याला दिलं। याच्याविषयी 3 वर्षापासून शिवसेना न्यायालयात आहे, उच्च न्यायालयात आहे आणि 3 वर्ष याला तारीख पे तारीख मिळते। आता न्यायालयावर टीका करणं तेही चुकीचं आहे, परंतु भगवान के घर में देर है अंधेर नहीं हीच आता आमची मानसिकता, याच्यावरती आम्ही काय करणार।